नमस्कार. अजिंक्यता ते आल्प्स या मालिकेला हा तिसरा भाग. साधारणपणे सर्व प्रवासात, मग तो देशी असो किंवा विदेशी, बस सुरू झाली की प्रवाशांची तोंडेही सुरू होतात. देशी प्रवासात आपल्या शेजारी हळूच तंबाखूची डिबी बाहेर काढून मारायला सुरुवात करतो आणि तोंडात बार भरता काय साहेब कोडपर्यंत जाणार असा प्रश्न आपल्याला विचारतो. आमची बस मॉस्को जशी निघाली तशी आमच्या ग्रुपमधल्या लोकांची आपापसात चर्चा सुरू झाली. आमच्या जरी महाराष्ट्रीयन जोडपं होते, अगदी विल्सच्या जाहिरातीत मेड फॉर इदर सारखे. त्यांच्याशी संभाषणाला सुरुवात करायची तर रशियात तंबाखूची सोय नव्हती. जरूनही रशिया कम्युनिस्टाचा स्वर्ग असला तरी त्यांचे देवाधिकांशी वाकडे, त्यामुळे राधामणी कृष्णाला तिथे तंबाखू नाही हे आठवायची सोय नव्हती. अशावेळी संभाषण सुरू करण्याचे हवामान इतका सोयीस्कर विषय कोणताच नसतो हे जाणून मी त्या जोडप्याच्या मिस्टरांना काय साहेब रशियात कडक थंडी म्हणतात ती दिसत नाही असा प्रश्न केला. त्यांनी उत्तर देण्यापूर्वीच आमची व इतर भागातली कुजबूज अलेक्झांडरच्या कानी आली, कारण त्याने टुरिस्ट कोचमधला माईक हाते धरून तरकडकरी इंग्रजीमध्ये गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमेन असा पुकारा केला. माझी एक सवय आहे की असे कोणी मध्येच बोलू लागला की पहिल्या प्रथम त्याचा दोष असेल तो कागद दृष्टीने टिपायचा. ही पुणेरी म्हणा, चितपावनी म्हणा किंवा एकारांत म्हणा किंवा सातारे म्हणा, काही म्हणा, पण सवय आहे खरी. मला वाटते अधूनमधून लेखन सुरू केल्यामुळे त्या सवयीत वाजवीपेक्षा जास्तच वाढ झाली असावी. आमचे एक मित्र आहेत, पूर्वी ते एका दैनिकात उपसंपादक म्हणून काम करायचे. पुढे काय करण्यात ते नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायात शिरले. पण आधी होता वाघ्या, त्याचा दैवयोगे झाला पाग्या, त्याचा एळकोट राहीना या म्हणीप्रमाणे त्यांची नोकरी सोडून 5-6 वर्ष झाली तरी त्यांच्या जुन्या सवयी जात नाही. मग कुठे जेवायला बसलो तरी पक्वान्न उत्तम पण त्याची कृती मीच मागे छापली होती असे तरी म्हणतील, किंवा एखाद्या विवाह समारंभात गेलो तर हळूच त्या अवधूतदर काही बरे ऐकलं नाही परवा असे म्हणते. तसं मी हे लगेच जुळून मला एकट्यालाच गुड आफ्टरनून म्हटले असावे असे समजून नॉट गुड आफ्टरनून इट इज गुड इव्हिनिंग असे जोरात म्हणालो. सगळे सहप्रवासी चमकून माझ्याकडे पाहायला लागले. मॉस्को विमानतळावरचा रशियन हिसका पाहिल्यावरही एवढा मोठा आवाज आणि तोही विरोधाचा म्हणजे काय अशा म्हणजे माझ्या पत्नीला एकदम काळजी वाटायला लागली. आधी मी म्हणजे श्रीमंत असा साताऱ्यातील विद्वानांचा गैरसमज जर रशियापर्यंत पोहोचला तर श्रीमंत म्हणजे भांडवलशाह व त्यात पुन्हा विरोध म्हणजे तिला काळजीची बाब वाटली. तिने मला हळूच अहो असे काय, मॉस्कोची वेळ भारताच्या मागे 2.5 तास नाही का? तुम्ही घड्याळाचे काटे मागे फिरवायला विसरले दिसताय. आत्ता इथले दुपारचे 4च वाजलेत असा इशारा दिल्यावर चेहरा उसने असं म्हणून पुंडलिक वरदा हरिट्राला मीच पुन्हा गुड आफ्टरनून अलेक्झांडर असा गजर केल्यावर तिचा आणि त्या अलेक्झांडर बाबाचा जीव एकदमच भांड्यात पडला. आता आपण रशियात आहोत, काळ मागे नेला पाहिजे हे माझ्याही नीट लक्षात आले. अलेक्झांडरने मग इन टुरिस्टतर्फे आम्हा सर्व भारतीय बंधूंचे आणि अर्थातच भगिनींचे स्वागत केले. इन टुरिस्ट ही रशियातील अंतर्गत प्रवास संस्था, अर्थातच सरकारी. रशियात येणाऱ्या सर्व परदेशी प्रवाशांची सर्व प्रकारची व्यवस्था या संस्थेतर्फेच केली जाते, किंवा खऱ्या अर्थाने बोलायचे झाले तर सर्व परदेशी प्रवाशांना रशियात आल्यानंतर या संस्थेमार्फतच प्रवास करावा लागतो. निराळे हॉटेल, बसेस, टॅक्सी या संस्थेच्या मालकीचे आहेत. तुम्ही रशियात जायचं नक्की केल्यावर आणि त्यांनी विषयावर तुमच्या हॉटेलपासून तुम्हाला परत विमानतळावरून आणून अलविदा करेपर्यंतची सर्व व्यवस्था ही इन टुरिस्ट करते. रशियात फार कमी लोक इंग्रजी बोलतात, त्यामुळे इन टुरिस्टने तुम्हाला दिलेला गाईडच तुमच्या संपर्काचे एकमेव साधन असतो. असे म्हणतात की हे सर्व गाईड्स KGB या रशियन गुप्तहेर संघटनेमार्फतच काम करतात, पण सुदैवाने ती माहिती पडताळून पाहायचा काही योग मला आला नाही. अलेक्झांडरने मग नेहमीची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे जे प्रथम हॉटेल कॉस्मॉस म्हणून बुक झालं होतं ते बदलून आमची व्यवस्था हॉटेल बेलग्रेड 2 मध्ये केली होती. आता बेलग्रेड 2 हे 2 नंबर म्हटल्यावर 1 नंबरचे दुसरे बेलग्रेड असणारच हे उगाने आले. आमच्या एका स्नेहाने लगेचच इथेही 2 नंबरचा व्यवहार दिसतोय असा शेराही मारला. युगोस्लाव्हियाच्या तंत्राने एक उत्तम हॉटेल बांधले. त्याचे कौतुक म्हणून हॉटेलचे नाव बेलग्रेड असे ठेवले. पुढे त्यांनी दुसरेही हॉटेल बांधल्यावर पहिल्याचे नाव बेलग्रेड 1 व दुसऱ्याचे बेलग्रेड 2 असे नाव करण्यात आले. विमानतळापासून हॉटेलपर्यंत पोहोचायला 40 मिनिटे लागली. वाहतूक त्यामध्ये कमी वाटत होती. मोटरसायकल्स व स्कूटर्स तर अजिबातच दिसत नव्हत्या. हॉटेल पाहिल्यावर बदलाचे दुःख कमी झाले. 25-30 मजली भव्य इमारत, बाहेरून आकर्षक आणि अंतर्भागी आकर्षक. त्या मोठ्या चौकात ही दोन्ही बेलग्रेड 1 व बेलग्रेड 2 हॉटेल जय विजयप्रमाणे समोरासमोर उभी होती.
चौकाच्या दुसऱ्या बाजूला अतिशय भव्य अशी परराष्ट्र व्यापार खात्याची इमारत होती. तिच्या टोकावर अर्थातच साम्राज्याची तारा चमकत होता. जगातल्या बऱ्याच आधुनिक हॉटेलमध्ये राहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते की एकदा तुम्ही आत शिरलात की सगळी हॉटेल्स त्यांच्या लॉबीज, लिफ्ट, फ्लोअर एरिया आणि अगदी खोल्यांचे प्लॅनसुद्धा इतके सारखे असतात की आत गेल्यावर तुम्ही मॉस्कोत आहात की सिंगापूरला की पुण्याच्या ब्लू डायमंडमध्ये सांगणे अवघड असते. फरक फार तर खोलीत लावलेल्या पेंटिंगचा असेल, पण मॉडर्न आर्टच्या क्रेजमुळे त्या निरर्थक रेषा, टिंबे, भडक रंग ही सारखे दिसतात. जुन्या हॉटेलमध्ये सजावट वेगळी तर एका हॉटेलमधली वेगळी, माधवसरावमध्ये वेगळी तर सरदार गृहातील वेगळी. पुण्याला स्टेशनवरचे बादशाही लॉज साजूक तुपाच्या वासावरून ओळखावे तर जिमखान्यावरची पूनम त्याच्या तथाकथित टेम्पररी कन्स्ट्रक्शनवरून. पण आता ही सोय उरली नाही. सर्वच हॉटेल्स आपापले चेहरे हरवून बसले आहेत आणि मला वाटते त्याबरोबर अगत्याची जागाही नाटकी सौजन्याने घेतली आहे. आम्हाला खोली मिळाली होती 5व्या मजल्यावर. लिफ्टमधून बाहेर पडलं की लगेच फ्लोअर इन्चार्जचे टेबल होते. हॉटेलने रूम नंबर घालून दिले आयडेंटिटी कार्ड तेथे द्यायचे व खोलीची किल्ली घ्यायची. बाहेर पडताना किल्ली तेथेच द्यायची व बदल्यात आयडेंटिटी कार्ड घेऊनच बाहेर पडायचे असा नियम. नियम म्हटला की नियमन आले. त्यासाठी नादियाची नियुक्ती होती. 17-18 वर्षाची ही युवती आकर्षक होती. किल्ली घेताना मी तिला नाव विचारले. अर्थात तिचे इंग्रजी ज्ञान तुकडे तर आमच्या रशियनचे शून्य. त्यामुळे आय अरुण, शीमा वाईफ शोभा, यू अशी वाक्ये आणि जोडीला खानाखुणा या आधारे तिला एकदाचा प्रश्न उमजला आणि तिने त्याच थाटात आय नादिया असे सांगितले. नादिया म्हटल्यावर आम्हाला जुनी हंटरवाली फिअरलेस नादिया पहिल्यांदा आणि जिम्नॅस्टपटू नादिया दुसऱ्यांदा अशा 2 नादिया आठवल्या. अर्थात या नादियाची त्या दुसऱ्या नादियाशी जास्त जवळीक होती. रशियनमध्ये नाहीला नियत म्हणतात. ही आम्हाला तिच्याशी संभाषणातून उमगले. कारण आम्ही चहा विचारला नियत, कॉफी विचारले नियत, असा त्या नियत म्हणजे नकारावर भर दिसत होता. रशियात जाऊन रशियन बॅले न पाहणे म्हणजे काशीला जाऊन गंगास्नान न केल्यासारखे. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी आमचा बॅले पाहण्याचा कार्यक्रम होता. बॅलेसाठी मॉस्कोमध्ये खास थिएटर आहे. आम्ही ज्या थिएटरमध्ये गेलो ते केवळ परदेशी प्रवाशांसाठी होते. दिवे लागणीला आमची बस थिएटरच्या दारात पोचली तेव्हा बाहेर इन टुरिस्टच्या बसेसचा ताफाच दिसत होता. प्रत्येक प्रवासी बॅले पाहायला उत्सुक होता. थिएटर होते मोठे डौलदार. सुरेख विद्युत दीपांनी बहिरंग सजवले होते. आत प्रवेश करतात मोठा हॉल, त्यात बिअर, कॉफीचे स्टॉल्स. आपल्याकडे सायकल स्टँड असावा तर कोट स्टँड. आत गेल्यावर स्टेज व समोर वाद्यवृंदाची जागा, ज्याला आपल्याकडील नाट्य परिभाषेत खड्डा म्हणतात, तो. हे पाहून आपल्या जुन्या शाहू कला मंदिराची आठवण झाली. पण तुलना तेथेच संपत होती. हे भव्य थिएटर आतून संपूर्णपणे लाकडी पॅनेलिंग केलं होते. अनेक झुंबरे व त्यातील दिवे त्या पॅनेलला आणखीच चमकवत होते. बसायला कुशनच्या सुंदर लाकडी खुर्च्या होत्या. त्या मोडल्या नव्हत्या किंवा कुशनवर बेडी मारलेली नव्हती. रसिकांनी भरले ते थिएटर म्हणजे आंतरराष्ट्रीय संमेलनच. भारतापासून अमेरिकेपर्यंत आणि आफ्रिकेपासून नॉर्वेपर्यंत जवळ सर्व देशांचा प्रेक्षक वर्ग. वर्ण, पोशाख व भाषेवरून ते ओळखू येत होते. आमच्या शेजारी 2 अमेरिकन म्हाताऱ्या व त्यांची तरुण नात बसली होती. आपली कुड्या किंवा इयरिंगची फॅशन आता जगन्मान्य झाली आहे, त्याही त्याला अपवाद नव्हत्या. मला वाटतं भारतीय फॅशन जर या वेगाने लोकप्रिय झाल्या तर आमच्या आगामी अमेरिका ट्रिपच्या वेळी त्या गौरांगी कधी नऊवारी इरकल आणि नाकात नथ याच ताटात दिसायच्या. रशियननंतर इंग्रजी भाषेत स्वागत व पात्रपरिचय सुरू झाला आणि प्रेक्षागृहातील कुजबूज एकदम थांबली. निवेदन संपून खड्ड्यातून मी ते स्टेजसमोर जागेतो. पार्श्वसंगीत सुरू झाले. गिटार, व्हायोलिन्स व ड्रम्स या मोजक्याच वाद्यांच्या आधारे स्वर उंचावून पडदा उघडला. उजवीकडून 4 नर्तक आणि डावीकडून 4 नर्तिकांनी धुंद लयीत नाचताना एंट्री घेतली आणि प्रेक्षागृहभर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मग त्या नर्तक नर्तिकांनी तासाभरात अनेक नृत्य सादर केली. मला बिचारायला नाचातलं काही कळत नाही, पण त्यामुळे बॅले बघताना काही बिघडले नाही. ज्ञानाच्या सीमेपलीकडील तो आनंद होता. त्यांची जणू विजेप्रमाणे लावणारी शरीरे, पदन्यास आणि विशेषतः भावमुद्रा हे सर्व अगदी मोहून टाकणार होते. त्यांच्या पदन्यासात वेळ जणू थांबला होता. आता थोडा वेळ मध्यंतरची सूचना निवेदकांनी दिल्यावरच वेळेचे भान आले. मध्यंतरानंतर एक नृत्यनाट्य म्हणजे बॅले सादर करण्यात आले. नृत्यनाट्याचा विषय होता एक शेतकरी, त्याची लाडकी मुलगी व त्या मुलीला बळी देण्याचा प्रयत्न. विषय फारसा वेगळा नव्हता.
त्यात जवळजवळ 40 कलाकारांचा सहभाग होता. हा सर्व समूह जेव्हा एकदम लयबद्ध नृत्य करीत असे, तेव्हा झांजे थर बरोबर आमच्या अंगावर रोमांच उठत होते. तासाभराने दुसरा भाग संपला. तो आयुष्यभर लक्षात राहणारा भावानुभव देऊनच. रशियन बॅले फार प्रेक्षणीय आणि अतिशय ज्याला कमनीय म्हणून आणखी शिस्तबद्ध आपल्या कल्पना करताना असे तो बॅले संपवून आम्ही त्या भावविश्वातून थिएटरच्या बाहेर आलो तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. बाहेर पाऊल टाकले मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने थंडीने आम्हाला वास्तवाची जाणीव करून दिली. तोपर्यंत मॉस्कोच्या थंडीचा आम्हाला अनुभव आला नव्हता. त्यामुळे या पहिल्याच अनुभवाने सारे प्रवासी गारेगार होऊन पार्किंग लॉटमध्ये बसेसच्या सोबतच आपली बस शोधायला पळाले. पण सगळ्या बसेस दिसायला सारख्या, त्यामुळे नेमकी बस शोधणे अवघड होऊन बसले. त्यात कांशेला जाणारी थंडी ते काम आणखी कठीण करत होते. पण त्याला आयुर्विम्यासारखा पर्याय नव्हताच. मग एकाला आमची बस सापडली तेव्हा त्याने युरेका युरेका पूर्ण कपड्यांनिशी चलो चलो असा गिल्ला केला आणि आम्ही सर्वजण बसच्या एअर कंडिशन उभेत शिरलो. एवढी वेळ सोडली तर आम्हाला पुन्हा कधी मॉस्कोच्या थंडीचा त्रास वाटला नाही. पण ट्रेलरवरून सिनेमाची कल्पना यावी तशाच 10 मिनिटातच तेथील खरी थंडी काय असू शकेल याची कल्पना आली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिथला विंटर सुरू होतो. थंडी पडायला लागली की तापमापकातील पारा वायुगाने खाली जातो. बर्फ पडू लागते. तापमान शून्याखाली 10-20 तर कधी 30 डिग्रीपर्यंत काही तासात जाते. मॉस्कोवास ही थंडी सहन करू शकतात, पण आपल्यासारख्या परदेशांना ते जवळ अशक्यच. असे म्हणतात की हिटलरची रशिया स्वारी या कडाक्याच्या थंडीमुळे फसली. दुसऱ्या महायुद्धातही हिटलरला तज्ञ असा सल्ला दिला होता की रशियाची स्वारी कोणत्याही परिस्थितीत 20 सप्टेंबरपूर्वी संपली पाहिजे, तरच विजय होऊ शकेल. पण त्याच्या सेनापतीला फाजील विश्वास होता की आपण संपूर्ण रशिया 18 दिवसात पादाक्रांत करू शकू. त्यानुसार त्याने युद्धाची आखणी केली. परंतु रशियन देशभक्तांच्या कडव्या प्रतिकाराने हे वेळापत्रक कोलमडले. एक भाग सर करीत जर्मन सैन्य 20 तारखेच्या आसपास मॉस्कोच्या जवळ आले. तोपर्यंत त्यांनी पराभवाची चव चाखली नव्हती. पण 21 तारखेला रशियात हिमवर्षाव सुरू झाला आणि जर्मन सैन्याची अक्षरशः ससेहोलपट झाली. आक्रमण लांबच राहिले. बरेच सैन्य बर्फात चक्क गाडले गेले. तेथेच रशियातल्या लढाईचे आणि महायुद्धाचे पारडे फिरले हा इतिहास आहे. आम्ही सुदैवी, कारण 17 तारखेलाच आम्ही मॉस्को सोडले आणि 24 तारखेला तेथे पहिली हिमवृष्टी झाल्याचे वृत्त आम्ही इटलीत वाचले. राजधानीबरोबरच मॉस्को हे रशियाचे शैक्षणिक केंद्र आहे. एकट्या मॉस्कोत 7 विद्यापीठे आहेत. आपल्याकडे कोकण की उत्तर महाराष्ट्र असे विद्यापीठावरून वाद सुरू आहे. पण मॉस्कोच्या उदाहरणावरून दक्षिण पुणे, उत्तर पुणे अशी पुण्यातच 2-4 विद्यापीठे काढून हा वाद संपवता येईल. अर्थात त्यामुळे विद्यापीठांतर्गत वादविवाद चौपट वाढतील व ते मिटवण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासाठी आणखी एक स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणी चळवळ आपल्याला उभारता येईल. माझ्याकडे मॉस्को युनिव्हर्सिटी व लुमुंबा युनिव्हर्सिटी या 2च विद्यापीठे होती. तेव्हा युनिव्हर्सिटी पाहिजे म्हटल्यावर या 2पैकी कोणती अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी तुम्हाला ल्युमिनसॉव दाखवण्याचे ठरले सांगितले. तेव्हा आम्ही ताडले की आम्हाला काय दाखवायचे ते आधीच ठरले असून त्यात बदल होणार नव्हता. लुमिनसॉव विद्यापीठाची इमारत व कॅम्पस भव्य व विस्तीर्ण आहे. विख्यात रशियन नागरिक पीटर लुमिनसॉवचे नाव त्याला दिले आहे. आम्ही गेलो तेव्हा सुट्टी असल्याने तेथील विद्यार्थ्यांना भेटता आले नाही. अर्थात ते भेटले असते तरी कितपत बोलता आले असते याची शंकाच आहे. मात्र सुसज्ज ग्रंथालय, हॉस्टेल्स व विस्तीर्ण बाग पाहून मन प्रसन्न झाले. रशियाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे चित्रण करणारे एक कायमस्वरूपी भव्य प्रदर्शन मॉस्कोत मांडण्यात आले. जवळजवळ 300 एकर जागेत सुमारे 80 दालने उभारण्यात आली आहेत. विज्ञान, अंतराळ, नौसेना, वायुसेना, शेती अशा वेगवेगळ्या 80 विषयासाठी स्वतंत्र दालने आहेत. नुसते एवढे प्रदर्शन पाहायचे म्हटले तरी 10-15 दिवस पुरणार नव्हते. शिवाय तेथेच आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनी भरले होते. म्हणून अंतराळ प्रगती व शेती ही आम्ही 2च दालने व ग्रंथ प्रदर्शन पाहायचे ठरवले. अंतराळ संशोधनातील रशियाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारी स्पुटनिकपासूनची सर्व अंतराळयाने, रॉकेट्स, उपग्रह यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती ते ठेवल्या होत्या. प्रगतीचा हा आलेख सर्वांना स्तिमित करणारा होता. त्यावेळेस आमच्याकडे फ्रेंच, अमेरिकन, जर्मन असे जवळ सर्व देशातील प्रवासी होते आणि त्या प्रतिकृतीसमोर उभे राहून आपापले फोटो काढून घेण्याची सर्वांची एकच धांदल उडाली होती. अगदी अलीकडील काळात भारत रशिया सहकार्याने अंतरिक्षात भ्रमण करून आलेल्या राकेश शर्मा
या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे छायाचित्र लावण्यात आले होते. तसेच रशियाचे अंतरिक्ष सहकार्य या शीर्षकाखाली त्याविषयी माहिती होती. तो फोटो पण आम्हाला मूठभर मास चढले. शेतीच्या दालनात तो त्या बाहेरील प्रत्यक्ष शेतात बटाटा, फ्लॉवर, गहू वगैरेच्या अनेक सुधारित जाती, त्यांची वैशिष्ट्ये, कीटकनाशके, खते वगैरेची सचित्र माहिती होती. आंतरराष्ट्रीय ग्रंथप्रणाला प्रवेश शुल्क होते, पण बहुधा आमच्या सर्वांच्या घरखात्यांच्या साड्यावरून आमचा भारतीय वाण ओळखून तेथील रशियन पोलिसाने हिंदी रुसवी भाई भाई असे म्हणत म्हणून या असे कोणाने सांगून आत सोडले. प्रदर्शन नुकतेच सुरू झाल्याने काही स्टॉल्स पूर्णपणे मांडले होते, तर काहीवर अखेरचा हात फिरवणे चालू होते. भारतीय पुस्तक विभागात अर्थात हिंदीचे प्राबल्य होते, पण भारतीय परंपरेला अनुसरून कुणीही भारतीय प्रतिनिधी तिथे माहिती देण्यासाठी नव्हता. आज इथे थांबूया. उद्या मॉस्कोचा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.